दुसरी गोष्ट ही इथं पण कलर वालेला आहे एकदा सांगू राणीकडे घ्या वाटतं थोडंसं हे जे आहे ना तिथं पण हे बघा पलीकडे आपल्या नजरेला चांगले दिसले पाहिजे नवीन आज लगेच इथे उन्हाळा दिवसामध्ये गर्दी असते एखाद्याला चक्कर येते बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायवसी. बीड जिल्हा रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 डॉक्टर जिल्हा रुग्णालयाचा कारभार सांभाळताना पाहायला मिळत आहेत. बीड जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ब्रह्म विष्णू महेश अशी चर्चा रंगली गेली आहे. होय, कारणही तसंच आहे. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे पदभार आला आहे, तर आरएमओ म्हणून जिल्हा रुग्णालयाचेच उपजिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर सदाशिव राऊत यांच्याकडे चार्ज आहे. तर याच जिल्हा रुग्णालयामध्ये परिसराची स्वच्छता महानिरीक्षक म्हणून डॉक्टर सुधीर राऊत यांच्याकडे सध्या पदभार आहे. खरं पाहायला गेलं तर बीडच्या या तिन्ही प्रमुख डॉक्टरांची उपस्थिती आणि त्यांचा कारभार पाहता बीड जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक रुग्णासह नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. आज त्यांनी सकाळी बीड जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी आयपीडी सह सोनोग्राफी असेल, एक्सरे आहे, त्याचबरोबर ऑपरेशन थिएटर आहे, अतिदक्षता विभाग आहे आणि लेबर रूम आहे, अशा प्रमुख विभागाची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्यात. आणि या कार्यामुळं बीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्ण असतील, नातेवाईक असतील, यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे अशी चर्चा सध्या बीडच्या या शासकीय रुग्णालयामध्ये होताना पाहायला मिळते आहे. आपण पाहू त्याचं स्पेशल रिपोर्ट. थोडं पुढं चाल. आज त्याला ही औषधं काय आहे
कूलरचा काही विषय नाही आपल्याकडे. एकच करायचं आपण तिघे जण आहेत तुमच्याकडे, त्या पण सारखंच आहे आपलं काम कसं. जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.